ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि यानंतर बातमी आहे ठाण्यातून। आपल्या घराजवळ असलेली सेप्टिक टाकी ही बॉम्ब ठरू शकते। ठाण्यातल्या धर्मोई नगरमध्ये एका सोसायटीच्या ड्रेनेजच्या टाकीचा स्फोट होऊन 2 मुलं गंभीर जखमी झाली। मंगळवारी रात्री 11च्या दरम्यान ही घटना घडली। धर्मोई नगरातील शिवकृपा सोसायटी जवळ काही मुलं फटाके फोडत होती तेव्हा ड्रेनेजच्या टाकीत स्फोट झाला। यात 3 मुलं जखमी झाली, यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली। ड्रेनेजच्या टाकीत झालेल्या स्फोटाच्या ठिणग्या इतक्या मोठ्या होत्या की त्या इमारतीच्या 4थ्या मजल्यापर्यंत उडाल्या। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, जी मुलं गंभीर जखमी झालेली आहेत त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे आणि अधिकचे तपशील या बातमीचे? दीपक, त्या 2 मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे। एक मुलगा जो आहे तो 13% तर दुसरा मुलगा जो आहे तो 16% भाजलेला आहे आणि दोघांच्या पायांना दुखापत झालेली आहे, दोघांचे पाय भाजलेले आहेत। कारण की हे दोघे मुलं जे आहेत त्या ठिकाणी खेळत होते खाली आणि त्याच वेळी एका तिकडच्याच दुसऱ्या एका मुलाने तिकडे एक फटाका लावला, ज्या फटाक्याच्या आगीमुळे त्या सेप्टिक टँक मधला जो गॅस आहे तो बाहेर आला आणि त्याचा स्फोट झाला। मात्र या सगळ्या घटनेमध्ये एक असं म्हटलं जात आहे की हा जो प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामध्ये हे सगळे लोक राहत आहेत, तो BSUPचा प्रकल्प आहे आणि त्या ठिकाणी ड्रेनेज पाईप मधून सेप्टिक टँक मधून गॅस बाहेर जाण्यासाठी जो एक पाईप असतो तो आउटलाईनचा पाईप काढला नसल्यामुळे गॅस तिकडे खूप मोठ्या प्रमाणात जमा झाला होता, असंच स्थानिकांचं म्हणणं आहे आणि म्हणून हा स्फोट झाला। आता याबद्दल अधिक जे तपशील आहेत ते महानगरपालिका त्या ठिकाणी चौकशी करेल, त्याच्यानंतर समोर येतील। मात्र या 2 मुलांची प्रकृती स्थिर आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दीपक, अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।